नमस्कार, मी विशाल परदेशी. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यात ठिकठिकाणी नागरिक रस्त्यावर गर्दी करतायत. प्रशासनाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आणि त्यामुळे राज्य पूर्णपणे अनलॉक झालं की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण तसं वातावरण दिसून येत आहे. राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे आज आपण या बुलेटिनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ठाण्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलंय. ठाण्यात सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकानं खुली ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत दुकानं खुली करण्याची परवानगी व्यापाऱ्यांनी शासनाकडे मागितली आहे. आणि याबद्दल व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी अजित मांढरेंनी. नवीन नियमावलीनुसार दुपारी 2 पर्यंत सर्वच प्रकारची दुकानं जी आहेत ती सुरू करण्याकरता परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सर्व दुकानं जी आहेत ती आता खुली करण्यात आलेली आहे. मी ठाणे पश्चिम येथील स्टेशन मार्केटजवळ आहे. सगळीकडे तुम्ही पाहिलं तर जे कोरोनाच्या आधीचं चित्र होतं ते चित्र आता पाहायला मिळतंय. म्हणजे जवळपास 1.5 वर्षापूर्वी हे असं चित्र जे होतं ते चित्र आता 1.5 वर्षानंतर पाहायला मिळते. सर्व दुकानं जी आहेत ती खुली करण्यात आलेली आहेत. अगदी चप्पल बूटपासून ते साड्यांची दुकानं, चष्म्यांची दुकानं, विविध पदाची दुकानं जी आहेत ती सर्व दुकानं खुली करण्यात आलेली आहेत. नवीन नियमावली आहे. दुपारी 2 पर्यंतची दुकानं 2 पर्यंत दुकानं उघडायची आहेत. त्यामुळे नागरिक देखील मोठ्या संख्येने खरेदी करण्याकरता बाहेर पडलेले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पाऊस सुरू होईल. विशेषतः जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर अनेकांच्या नुकसान होतं. म्हणजे घरावरती छप्पर नसतं तिथे ताडपत्री टाकायची असते किंवा विविध कामे असतात जी पावसाळ्याच्या आधी पूर्ण करायची असतात. ही 2 पर्यंतची वेळ आहे, ही योग्य आहे का आणखीन वेळ वाढवली पाहिजे हे सगळं जाणून घेण्याकरता मी या मार्केटमध्ये आलेलो आहे. आपल्यासोबत काही व्यापारी आहेत. साहेब आपलं नाव सांगा. सर मेरा नाम दीपक गोयल है. हे टाईम जो आहे तो 2 वाजेपर्यंत वाढवलेला आहे. सर्व दुकानांना खुली करण्याची परवानगी दिलेली आहे. हे योग्य है का अयोग्य है? तुमच्या एक व्यापारी दृष्टीने काय सांगाल? ये हमारे हिसाब से उचित नहीं है एक्चुअल में. अभी बरसात का सीजन है, छाता, रेनकोट, तालपत्ती वगैरह जैसे लोगों को रिक्वायरमेंट है. कम से कम मिनिमम 5 बजे का तो फिलहाल में टाइमिंग रखना चाहिए एक्चुअल में. एक महीना 15 दिन 5 बजे का टाइम रखो, उसके बाद में 8 से 8 का टाइमिंग रखो एक्चुअल में. वही 2 बजे तक के टाइमिंग में इंसान घर से भी नहीं निकल पाता है तो उससे पहले मालूम पड़ता है कि मार्केट बंद हो गया. और 2 बजे के बाद में मार्केट 1% भी नहीं खुलता. पुलिस वाले परेशान करते हैं, सीधा बंद करने के लिए लगाते हैं. तो इससे उचित है कि उसको जो है ना या तो बंद ही कर दो लॉकडाउन को, या तो पूरा कोरोना ख़त्म कर दो, या फिर पहले जो है ना मार्केट खोलना तो व्यवस्थित खोलो इस मार्केट को. आपका क्या कहना है कि किस तरह से टाइमिंग होना चाहिए और क्या टाइमिंग होना चाहिए? फिलहाल अभी आपने लॉकडाउन खोला है, अनलॉक 1 के हिसाब से आपको कम से कम मिनिमम 5 बजे का टाइमिंग तो कम से कम रखना ही चाहिए इस समय पे. 15 दिन के बाद आप देखिए, 15 दिन के बाद आप 8 से 8 टाइम कीजिए. दुकानों को भाड़ा है, पूरा भाड़ा जाता है. इसमें कोई भी मालिक रियायत नहीं करता है. तो कम से कम उसको पूरा वसूल तो होना चाहिए पैसा. नक्कीच अडचणी खूप आहेत. मार्ग आता काढण्यात आलेला आहे, पण हा मार्ग जो आहे ह्यापेक्षाही आणखीन वेळ वाढवून दिली पाहिजे असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. आणखीन एक व्यापारी आपल्यासोबत आपण त्यांना विचारूयात. दादा तुमचं नाव सांगा. जयपाल यादव. दुकान आता 2 पर्यंत खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ही वेळ योग्य आहे का अयोग्य आहे? आणखीन काय तुम्हाला केलं पाहिजे असं वाटतं सरकारने किंवा पालिकेने? सर ये टाइम बहुत कम दिया हुआ है और ये टाइम के हिसाब से हम लोग का कैसा भाड़ा वगैरह सब चालू है. उसके हिसाब से हम लोग को भाड़ा भी नहीं पड़ता. हम लोग इतना दिन से बैठे हुए हैं तो 2-3 घंटे में या 5 घंटे में हम लोग को कुछ होने वाला नहीं है. कम से कम 7 बजे तक तो होना चाहिए. तो उसमें हम लोग को थोड़ा टाइम रहेगा. और टाइम में क्या 7 बजे से चालू किया तो 7 बजे कस्टमर आता नहीं है. 9:30 बजे से हम लोग दुकान चालू करते हैं तो 5 घंटे में कोई कस्टमर रहता नहीं. कभी वो नहीं होता है, कभी होता भी नहीं है. और भाड़ा तो हम लोग का दुकान का पूरा चालू है. बुलेटिन श्रीनाथ कोंडेकर सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. पुण्यात अनलॉक झाल्यानंतर सलून पार्लर वगळता सर्व दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुपारी 2 पर्यंत दुकानं खुली करण्याची परवानगी देण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील रस्ते खोदून ठेवल्याने पाथरीवाल्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं समोर आलं आहे. तसंच ग्राहक हा दुपारीच येत असल्याने अवघा 20% व्यवसाय होत असल्याचं पाथरीवाल्यांनी म्हटलं. त्यामुळे जे व्यावसायिक रस्त्यावरती बसून कुठेतरी कोपऱ्यात आपलं दुकान थाटून व्यवसाय करतात
त्यांची मात्र अडचण झाली, कारण ठिकठिकाणी काही ठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहेत, कामं सुरू आहेत, ते तिथं बसू शकत नाहीत, बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. बरं, ज्या वेळेत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली त्यामध्ये त्या वेळेत ग्राहक येत नाहीत, व्यवसाय होत नाही, अशा वेगवेगळ्या व्यथा ज्या आहेत त्या व्यापाऱ्यांनी मांडलेल्या आहेत. जवळ आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहेत. अद्वैत, पुण्यामध्ये व्यापारी सांगतायत की सकाळी 7 ते दुपारी 2, ठीक आहे, काही नियम तुम्ही शिथिल केले, आम्हाला दुकान सुरू करण्यास तुम्ही परवानगी दिली, एवढ्या मोठ्या कालावधीनंतर पुण्यामध्ये हे घडतंय, पण तरीही गेल्या वर्षभरापासनं आणि पुन्हा या वर्षाचा आत्तापर्यंतचा कालावधी व्यवसाय लोकांचा होऊ शकलेला नाही आहे. काय म्हणणं व्यापाऱ्यांचं? विशाल, ही तर सार्वत्रिक मागणीच आहे की हा अत्यंत अपुरा वेळ आहे सकाळी 7 ते 2. कारण माहिती आपल्याला की सकाळी 7 म्हणजे काही 7ला ग्राहक येत नाहीत. अनेक दुकानं असतात ती खऱ्या अर्थाने 9-10 नंतरच सुरू होतात. त्यामुळं त्यांची मागणी आहे की ही वेळ वाढवावी, ही किमान 5 करावी, खरं तर संध्याकाळी 7पर्यंत पण करावी. मात्र त्या मागणीवरती अजूनही काही ठाम असा निर्णय झालेला नाही. त्यात शनिवार रविवार ही सगळी दुकानं बंदही ठेवावी लागणार आहेत. तर कुठंतरी ही व्यापाऱ्यांची मागणी आहेच की हा जो कालावधी आहे तो अत्यंत अपुरा आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर अनलॉकच्या दुसऱ्या दिवशी हे चित्र आहे आणि प्रचंड ओघ दिसेल तुला सगळ्या वाहनांचा. मात्र ज्या काही खाजगी कंपन्या आहेत किंवा सरकारी कर्मचारी तर ज्यांना परवानगी आहे तर ते लोकही दिसत आहेत. प्रामुख्यानं पोलिसांचं असं म्हणणं आहे की 80% हे जे लोक आहेत हे पिंपरी चिंचवड असेल इतर भागातून घरी परतणारे लोक आहेत. मात्र 20% लोक हे मात्र विनाकारण फिरतच आहेत आणि मग पोलिसांशी त्यांचा वादही होतो आणि मग पावत्याही फाडल्या जातात. त्यामुळं ही एक गोष्ट थोडीशी चिंता वाढवणारी आहे की अजूनही विनाकारण फिरणाऱ्यांचं प्रमाण कमी जरी असलं 10-20% तरी ते आहे. आणि त्यामुळं बघा इथं आपण बघतोय बालगंधर्व किंवा झाशीच्या राणी चौकातलं हे दृश्य आहे. अशा पद्धतीने मग पोलिसांना बडगा कारवाईचा दाखवाच लागतो. दुसरीकडं विशाल, चांगली बाब ही आहे की कोरोनाचा आलेख उतरत चाललेला आहे. चाचण्यांचा टप्पा 25 लाखांनी पार केलेला आहे. कोरोनाचे रुग्ण जे आहेत ते सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहेत. पण थोडा संयम जो आहे तो दाखवला पाहिजे पुणेकरांनी. आपण हे बघतोय दृश्य की किती मोठ्या प्रमाणामध्ये इथं सगळी वाहतूक दिसते आहे, पण घरी परतणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. आपण प्रयत्न करूयात बोलण्याचा पोलिसांशी. सर, अनलॉकचा दुसरा दिवस आहे, काय परिस्थिती आहे? गर्दी खूप दिसते, पण हे लोक कोण आहेत? म्हणजे विनाकारण फिरणारे यामध्ये किती आहेत आणि ज्यांना परवानगी आहे अत्यावश्यक सुविधा किंवा पास असे किती आहेत? याच्यात मोस्टली अत्यावश्यक सेवेचेच आहेत आणि बरेचसे जे काही हॉस्पिटलचे कारणच जास्त सांगतात. माझा पाय दुखतोय, दाढ दुखते, आता हॉस्पिटलची तर ऑनलाईन अपॉइंटमेंट भेटत नाही, परंतु ते सांगतात आम्ही फोन केला डॉक्टरला. अशी कारणं देणारे जास्त आहेत की हॉस्पिटलच्या नावाखाली जुनी फाईल घेऊन फिरायचं. त्यामुळं बघा पोलिसांचे म्हणणं आहे की अनेक लोक जरी अत्यावश्यक सुविधा किंवा परवानगी असलेले आहेत तरी 10-20% लोक हे विनाकारण फिरणारे देखील आहेत. विशाल, धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे अनलॉक मधले काही नियम शिथिल करण्यात आलेले, पूर्णपणे अनलॉक झालेलं नाही आहे, हे पुणेकरांनी लक्षात घ्यावं. कारण कोरोनाचा दाहक अनुभव गेल्या वर्षी देखील पुणेकरांनी घेतला आणि याही वर्षी पुणेकरांनी बरंच काही गमावलेलं आहे. हे सगळे लक्षात घेऊन आपण पुन्हा एकदा या सगळ्या वातावरणात नियमांचं पालन करूयात. अगदीच आवश्यक असेल तर घराच्या बाहेर पडूयात, अन्यथा नको. पुढे पाहूयात, जाऊयात नाशिकमध्ये. नाशिकमध्ये अनलॉकचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशीही नाशिकमधील अनेक ठिकाणी गर्दी बघायला मिळाली. दुपारी 2 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे वस्तू खरेदीसाठी लोकांची गर्दी बघायला मिळते. लोकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात येत आहे, पण काही ठिकाणी ज्या प्रकारे गर्दी होते त्यावरनं नाशिककर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही असं एकूण दिसून येतं. जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहे. प्रशांत, कालचा दिवस काय, आजचा दिवस काय, सारंच काही सारखं असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही आहे का काही नियम शिथिल करण्यात आलेले आहेत, पूर्णपणे अनलॉक झालेलं नाही? लोकांच्या लक्षात येत नाहीये का, हाच खरा तर कळीचा मुद्दा आहे विशाल. कारण ज्या पद्धतीनं लोकांनी आज सुद्धा दुसऱ्या दिवशी प्रचंड मोठी जी गर्दी केली होती, नाशिक शहरातले सगळेच प्रमुख रस्ते, प्रमुख चौक तर अक्षरशः वाहतुकीची प्रचंड कोंडी, वाहनं रस्त्यावर, पायी फिरणारे रस्त्यावर, पोलिसांची वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी अक्षरशः तारांबळ सुरू होत होती, अशी परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी 2 वेळा आवाहन केलंय की लक्षात ठेवा, फक्त 200 रुग्णसंख्या आपली बाधित जर का वाढली तर आपण पॉझिटिव्हिटी रेट 10च्या वरती जातोय.
आणि पुन्हा एकदा आपल्याला नाईलाजानं अनलॉकला सामोरं जावं लागेल, गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. आणि याच्यामध्ये पोलिसांच्या तपासणीमध्ये सुद्धा अनेक अनावश्यक फिरणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप होती. आज 15 दुकानांवर पोलीस विभागानं कारवाई केली, पालिका पथकानं कारवाई केली, 5,000 रुपयाचा दंड केला आणि दुकानं सुद्धा सील केलेली आहे. कारण प्रचंड मोठी तोबा गर्दी सगळी या दुकानांमध्ये होती. आणखीन त्याच्यावर कोणतं नियंत्रण सुद्धा दिसून येत नव्हतं. एकीकडे सुरू असलेली कारवाई, दुसरीकडे होत असलेली प्रचंड गर्दी, आणि याचमुळे जर काही बंधनं पाळली नाही, या बंधनांना गांभीर्याने नागरिकांनी घेतलं नाही, तर पुन्हा एकदा अनलॉकच्या दिशेने वाटचाल करावी लागेल की काय, अशा प्रकारचा प्रश्न ही गर्दी बघून नक्कीच उपस्थित होतोय. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. यापूर्वी काय आणि आत्ताही काय, खरं तर राज्यातल्या सगळ्याच नागरिकांनी लक्षात घ्यावं, ज्यावेळेस आपण नियम पाळत नाही तेव्हा ह्या संसर्गाचा धोका जो आहे तो वाढत जातो आणि अर्थात त्याचा चटका जो आहे तो आपल्या सगळ्यांनाच बसलेला आहे. म्हणून नियम पाळा, अगदीच आवश्यक असेल तर घराच्या बाहेर पडा, गर्दी करू नका. जाऊयात नागपूरमध्ये आज अनलॉकचा दुसरा दिवस आहे. सीताबर्डी, महाल, इतवारी या नागपूरच्या प्रमुख बाजारपेठा, या बाजारपेठांमध्ये अपेक्षेप्रमाणे गर्दी बघायला मिळाली. मात्र पोलिसांनी ज्या बाजारपेठांच्या जिथून प्रवेश होतो बाजारपेठेत जाण्याचा, त्या मार्गांवरती बॅरिकेडिंग केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी बघायला मिळत होती. काही ठिकाणी ही देखील मागणी पुढे आली की हॉकर्सला वेगळा वेळ द्यावा आणि दुकानदारांना वेगळा वेळ द्यावा, जेणेकरून एकाच वेळी गर्दी होणार नाही. त्यावर पण पालिका विचार करते. तुषारशी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार आपल्याबरोबर आहेत. तुषार, कालचा दिवस आणि आजचा दिवस काही फरक जाणवतोय नागपूरमध्ये? म्हणजे गर्दी न होणं, लोकांनी ऐकणं, प्रॉपर मास्क तोंडावरती असणं. विशाल, जर का बघायचं झालं तर आज नागपूरमध्ये काही ठिकाणी अत्यंत रंजक चित्र पाहायला मिळालं होतं. नागपूर महानगरपालिकेने सलून दुकानदारांना दुकान उघडण्याची परवानगी नाकारलेली होती. असं असताना देखील काल रात्री सलून संघटनेची बैठक झाली आणि त्यांनी आपल्या स्तरावर निर्णय घेतला की उद्यापासून आपण दुकानं उघडायची. आणि आज जवळपास 2800 दुकानं सलूनचे जे शहरातल्या वेगवेगळ्या भागात आहे ते सर्व दुकानं विना परवाना उघडण्यात आली ना आज देखील ती सुरू आहे. म्हणजे आता देखील ती सुरू आहे. म्हणजे जर का बघायचं झालं तर नागपूर महानगरपालिकेने या दुकानांना परवानगी नसताना देखील त्यांनी परस्पर निर्णय घेतला. त्यांनी असा तर्क दिला की नाशिकसारख्या शहरामध्ये नागपूरपेक्षा जास्त कोरोना संक्रमणाची टक्केवारी असताना देखील तिथे मात्र पालकमंत्र्यांनी त्यांना परवानगी दिली, मग नागपूरला का नाही. त्यामुळे या संघटनेने स्वतःच्या स्तरावर निर्णय घेतला. त्यामुळे आज नागपूर महानगरपालिका या सलून दुकानदारावर काय कारवाई करतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या दिवसाचं हे एक आश्चर्य होतं. या व्यतिरिक्त तर का दुसरं बघायचं झालं तर आज दुसरा दिवस होता. अनलॉकच्या दुसऱ्या दिवशी देखील नागपूरमध्ये बऱ्यापैकी बाजारपेठेमध्ये गर्दी पाहायला मिळाली. काल बहुतांशी व्यापाऱ्याचा पहिला दिवस होता, तो साफसफाई करण्यामध्येच गेला होता. अनेक ग्राहकांना आजपासून कोणती दुकानं सुरू आहे आणि कोणती नाही याबद्दल नीट माहिती नव्हती. मात्र आजपासून बऱ्यापैकी बाजारपेठेमध्ये गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे आज जो ग्राहकांचा फ्लो होता तो अत्यंत चांगला होता. जेव्हा आम्ही काही व्यापाऱ्यांसोबत बोललो तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की आजची सुरुवात खूप चांगली झालेली आहे. मात्र काही ठिकाणी जे प्रवेशद्वार आहे बाजारपेठेची ते पोलिसांनी बॅरिकेडिंग केली होती. त्यामुळे दुरून किंवा बाजारपेठेकडे येणारा जो ग्राहक होता त्यांच्या मनामध्ये थोडंसं प्रश्न उपस्थित होते की बाजार सुरू आहे की नाही. त्यामुळे या व्यापाऱ्यांची अशी मागणी होती की जर का बाजारपेठा सुरू आहे आणि प्रशासनाने त्याची परवानगी दिली आहे तर मग बॅरिकेडिंग करायची गरज नव्हती. दुसरा आणखी एक महत्त्वाचा विषय हा होता की जे हॉकर्स आहेत त्या हॉकर्सला 11 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. सकाळला 7 वाजतापासून 11 वाजेपर्यंत परवानगी हॉकर्सला आहे. मात्र अनेक हॉकर्स हे 12-12, 1-1 वाजेपर्यंत दुकानं चालू ठेवल्याचं पाहायला मिळालं आणि मग पोलीस त्यांच्यावर कारवाई करताना किंवा जबरदस्तीने त्यांची दुकानं बंद करण्याचे दृश्य देखील नागपूरमध्ये पाहायला मिळाले. दुकानदारांची ही मागणी होती की तुम्ही हॉकर्सला वेगळा वेळ द्या आणि दुकानदारांना वेगळा वेळ द्या, जेणेकरून गर्दी एकाच वेळी होणार नाही. पण महत्त्वाचा विषय की आज जे बाजारपेठेमध्ये दृश्य पाहायला मिळालं की नागरिकांकडनं नियमाचं पालन होताना दिसत नव्हतं. बहुतांश नागरिकांच्या नाकावर मास्क होतं पण ते नीट नाही घातलं होतं. बहुतांश लोकांचं मास्क हे वनवटीवर होतं, कोणी दुसरा दिवस असा हा सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींनी आपल्याला नागपूरमध्ये घडल्याचं आपण बघतोय. धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर इतरही घडामोडी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शहापूर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या दळखण ग्रुप ग्रामपंचायतीनं गावकऱ्यांसाठी उपक्रम राबवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावकरी संसर्गापासून सुरक्षित राहावेत यासाठी सुसज्ज असं 20 बेडचं कोविड विलगीकरण कक्ष उभारण्यात आला. दळखण ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रासह परिसरातील
चक्र, काष्टी, जरंडी, धामणी या गावांसह काही आदिवासी पाड्यातील नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात आली आहे. कोविड रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर आणि टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत राहण्यासाठी या विलगीकरण कक्षाचा उपयोग होतोय. याचा लोकांना फायदा होऊ शकतो, कारण 2 लाटा कोरोनाच्या येऊन गेल्या, तिसरी लाट येण्याची संभव असल्या कारणाने इथे आयसोलेशन वॉर्ड बनवण्यात आलेलं आहे, जेणेकरून पेशंट वाढावा नाही गावामध्ये. एका पेशंटची समजा टेस्ट केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आल्यानंतर घरी गेल्यानंतर इतर लोकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून मग आम्ही आयसोलेशन वॉर्डची सुविधा केलेली आहे, का जेणेकरून पेशंट कमीत कमी गावामध्ये व्हावा आणि त्याचा संसर्ग वाढावा नाही. पुढे पाहूया झारखंडच्या घाटशिला शहरात टेम्पो चालकांना मदत करण्यासाठी आली आहे. लॉकडाऊनमुळे टेम्पो चालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेत. लॉकडाऊनमुळे नागरिक बाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे टेम्पो चालकांना प्रवासी मिळत नाहीत. यामुळे त्यांची आर्थिक आवकच बंद झाली आहे. परिणामी टेम्पो चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब कळाल्यानंतर शिवमंदिर परिसरात सर्व टेम्पो चालकांना मदत करण्यात आली. काल को देखते हुए दादी परिवार की ओर से लगातार जनसेवा के रूप में कार्यक्रम किए जा रहे हैं. इससे पूर्व भी हमने घाटशिला स्टेशन में 50 लोगों के बीच में खाद्यान्न का वितरण किया था. और जब हमें पता चला कि मोहभंडार में भी हमारे ऑटो चालक भाई लोगों को समस्या है, तो हम लोगों ने दादी परिवार की ओर से 42 लोगों को आज खाद्यान्न सामग्री का वितरण किया है. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7.logontomoneycontrol.com/sanjeevani यावरती संपर्क करा. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.